म्हणजे त्याचे रिपोर्ट केलेला आहे, पोस्टमार्टम झाले त्याचं, शासकीय त्याचं पोस्टमार्टम झालेलं आहे. ग्रामीण त्याला भागात कोणी मुआवजा वगैरे नाही दिला? नाही भेटलेलं नाही, शासकीय अधिकाऱ्यांनी कुठली मदत केलेली नाही त्या महिलांना. त्या बिचारीला अक्षरशः 2-3 मुली आहेत, त्या कुटुंबाचा कोण विचार करणार? 3 मुली त्या माणसाला. 3 मुली आहेत. अच्छा, परत सांगा कसा गेला तो? म्हणजे आता तो पाण्याअभावी अक्षरशः 2-3 दिवस झाले त्याच्या घरातला डेरा रिकामा होता पाण्याचा, प्यायच्या पाण्याचा. 2-3 दिवस झाले शासनानं टँकर पाठवला पाटकुलमध्ये त्याच्या गावात, परंतु त्या गावात टँकर पाठवलेला असताना सुद्धा पाण्याअभावी टँकर मोकळाच उभा आहे. मग अशा परिस्थितीत प्यायचं पाणी नसल्यामुळं ती बिचारा 1 किलोमीटरच्या अवघड विहिरीत उतरल्यानंतर 2 दिवस डेऱ्यात पाणी नसल्यामुळे पोटात पण पाणी नव्हतं त्या बिचाऱ्याच्या. तर गणपत सातपुते म्हणून माझ्या गावातला पाटकुलचा एक शेतकरी, त्याने त्या अवघड विहिरीत उतरताना अक्षरशः पोटात पाणी नसल्यामुळे चक्कर येऊन विहिरीत पडला आणि जागेवर मेला. मग आज त्याला 2-3 मुली आहेत, त्या एक मुलगा आहे, त्याच्या लेकरा बाळाला कोण आधार देतात? आता कोण विचार करणार त्याच्या कुटुंबाचा? अद्याप शासनानं कुठलीही आर्थिक मदत केलेली नाही. मग प्यायच्या पाण्याच्या बाबतीत माझं 5 तारखेपासून आंदोलन इथं आझाद मैदान ह्यांच्या मंत्र्यांच्या दारात असल्याने आम्ही इथं बसलो आहे. तरी पण 5 तारखेची जर दखल घेतली असती तर त्या दोघांचे मृत्यू वाचले असते, गणपत सातपुते आणि गोवर्धन चौधरी या दोघांचे मृत्यू वाचले असते. माझ्या गावात दोघांची खुनी हल्ला झाला, पाण्यासाठी हापशावर गेल्यानंतर भांडणं झाली, भांडणामध्ये अक्षरशः बोक्साबोक्षी झाली. ती माणसं आज 15 दिवस झाले दवाखान्यात ॲडमिट आहेत. अशी वाईट परिस्थिती आहे. शासनाने बेजबाबदारपणे काम केल्यामुळे एकीकडे हेलिकॉप्टरचे दौरे चालू आहेत शासनाचे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, दुष्काळ दौऱ्याची प्रत्येक जिल्ह्यात पाहणी चालू आहे, आणि इकडे दुष्काळग्रस्त यांच्या दारातून रडतेत तर यांचे डोळे पुसायला ह्यांना वेळ नाही. अशी वाईट परिस्थितीत आम्ही वावरतो. परंतु आमच्या आंदोलनाचा लढा जोपर्यंत पाणी सोडत नाहीत तोपर्यंत आमच्या आंदोलनाचा लढा चालूच राहील. वेळ आली आम्ही मरण पत्करू, पण पाणी घेऊन गेल्याशिवाय आम्ही सोलापूरला जाणार नाही. आणि मुख्य जनावरं पाणी वाचून मारायला लागलेले आहेत. अक्षरशः शेतकरी मुख्य जनावराला 10-15 हजाराचा बैल, 10-15 हजाराची म्हैस अक्षरशः ती नाईलाजानं 500 ते 1000 रुपयाला कत्तलखान्यात द्यायला लागले. आणि काही प्रामाणिक सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी मुख्य जनावराला पाणी नाही ती तडफडवून मारायला लागले म्हणून जर कत्तलखान्यात देऊन त्याला जीव घेण्यापेक्षा, त्याचं पाप आपल्या पदरात घेण्यापेक्षा मी स्वतः आत्महत्या करतो म्हणून असे 3-4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही गेल्या महिन्यातला प्रकार आहे सोलापूर जिल्ह्यातला. एकीकडे सीना नदीला पाणी सोडलंय, त्या सीना नदीचं प्यायचं पाणी म्हणून सोडलंय दुष्काळ परिस्थितीत, आणि प्यायचं पाणी सोडलं तर आमदार राष्ट्रवादीच्या आमदारांचे कारखाने आहेत, तिथं दारूच्या फॅक्टरीला ती पाणी जाते. ह्याची मुख्यमंत्र्यांना अजिबात चौकशी केली नाही. आणि मला मुख्यमंत्री म्हणतात की तुमच्या कॅनलला पाणी सोडतो, परंतु ते पाणी सोडत असताना त्या शेतीच्या पिकाला त्याचा पाणीचा वापर करू नका, मला लेखी हमी द्या. मग मुख्यमंत्र्यांना माझा प्रतिसवाल आहे की तुम्ही त्या सीना नदीच्या कडेला पाणी सोडलं, त्या कारखानदारांनी त्या पाण्याचा उपयोग करून घेतला, त्यांचं त्या आमदारच्या कारखान्याच्या चेअरमनकडून तुम्ही कुठल्या लेखी लिहून घेतलंय पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी तुम्ही कारखान्याला करू नका म्हणून? तर या बाबतीत जबाबदारीने त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारखानदारावर पाणी का वापरलं म्हणून कारवाई झाली पाहिजे, त्यांना दंड वसूल केला पाहिजे शासनाने त्यांच्याकडून. अशी आपल्या सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आमची आग्रही मागणी आहे.